पुणे या ठिकाणी किसान सभेच्या बैठकीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्नांचे उत्तरात आलेले आहे. हे यश किसान सभेचं आहे, शेतकरी संघटनेचं आहे. त्यामध्ये रविकांत तुपकर असतील, राजेंद्र मोरे असतील, ह्या सगळ्यांचं सुद्धा यश आहे. आणि तमाम शेतकरी संघटना, शेतकरी मेळावे, मोर्चे, आंदोलन या सगळ्याचा परिपाक म्हणजे हे पुण्यात झालेली किसान सभा. या बैठकीमध्ये कृषी मंत्री, सहकार मंत्री, महसूल मंत्री या तिघांची मिळून ही बैठक होती, मीटिंग होती. आणि यामध्ये काही शेतकरी नेतेही होते. आणि ह्या मीटिंगच्या माध्यमातून काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्या निर्णयामध्ये जे काही 2019ला शेतकरी अपात्र होते किंवा ज्यांचं कर्ज 2019ला माफ झालं नाही, या सगळ्या शेतकऱ्यांच्या याद्या म्हणा किंवा ते माफ का झालं नाही आणि ते आता या वेळेस ते माफ झालं पाहिजे, हा एक पहिला मुद्दा होता. यावरती त्यांनी एक विशिष्ट समिती स्थापन केलेली आहे. ती समिती ह्या सगळ्याचा अभ्यास करून अहवाल हे शासनाकडे सुपूर्द करेल आणि त्यावरती निर्णय हा 30 ऑगस्ट पूर्वी होणार आहे. ही पहिली खुशखबरी शेतकऱ्यांसाठी. दुसरी आहे, नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना 2 लाख अनुदान यावरतीही समिती नेमलेली आहे. की समिती पूर्ण हे सगळं डाटा कलेक्ट करून त्याचा अहवाल शासनाला देईल आणि यावरती निर्णय हा 30 ऑगस्टच्या पूर्वी येईल. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा निर्णय होता तो म्हणजे पीक विम्याचे जे काही प्रश्न आहेत, म्हणजे पीक विमा भरायचा 1200, यायचा 900 रुपये, 300 रुपये तोट्यात, पीक गोट्यात जनावरांच्या, ही अवस्था होती. यावरती ही प्रश्न, याची उपाययोजना काय होत्या, त्यासाठी ही समिती नेमली आहे. म्हणजे हे तीनही महत्वाचे प्रश्न, ज्यांचं कर्जमाफ झालं नव्हतं त्यांची ही समिती, शेतकरी जे सुटले होते 2019ला त्यांच्याकरता समिती, आणि जे नियमित कर्जदार आहेत त्यांनी नियमित कर्ज फेडले, त्यांनी नियमित व्याज फेडले, त्या लोकांना 2 लाख रुपये अनुदान द्यावं यावरती ही समिती आहे. आणि पीक विम्याचे जे काही प्रश्न आहेत यावरती ही समिती आहे. ह्या 3 प्रश्नावरती, 3 समस्यावरती 3 समित्या नेमून या 3 समित्यांचे अहवाल हे 30 ऑगस्टच्या अगोदर जमा करून त्यावरती निर्णय हा शासन घेणार आहे. जर 30 ऑगस्टच्या अगोदर ज्या गठीत केलेल्या समित्या आहेत यांच्या मार्फत अहवाल सादर करून आणि यावर तर तोडगे नाही आले तर शेतकरी संघटना, अनेक शेतकरी बांधव हे रस्त्यावरती उतरून आंदोलन छेडतील. आणि आंदोलन का छेडू नये? शेतकरी आपल्या हक्कासाठी झडतोय, रगडतोय, मरतोय. त्या सर्व शेतकऱ्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे. सरकार कुणाचंही असो, शेतकरी हा जगला पाहिजे. तो काळ शिवरायांचा पहा. आपल्याला हेच शिवराज्य, सुराज्य, स्वराज्य आणायचं आहे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये.